हेलो उमरा, मैं हूं आपका अपना नासिर शेख, डायरेक्टर ऑफ क्वांटम एकेडमी। मैं आज आप सभी को ये बताने आया हूं कि क्वांटम एकेडमी एक डेडिकेटेड इंस्टीट्यूट है फॉर सीबीएसई एंड आईसीएसई। पिछले 5 सालों में हमने कई एक्सेप्शनल रिजल्ट्स दिए हैं इन सीबीएसई एंड आईसीएसई। अगर आप भी सीबीएसई और आईसीएसई बोर्ड में हैं और अपने ग्रेड्स को इम्प्रूव करना चाहते हैं तो आज ही हमें ज्वाइन कीजिए। हिंदुत्ववादी पोस्टर बॉय बने बीजेपी विधायक नितेश राणे की मांग पर नासिक चांदौड़ हाईवे पर बनी मजार को प्रशासन ने किया ध्वस्त। रफीक कामदार, हिंदुस्तानी रिपोर्टर पे आपका स्वागत है। 2 मार्च की रात को नासिक चांदौड़ हाईवे पर एक मजार बनी हुई है और ऐसा बताया जाता है कि प्रशासन ने पहले इस मजार को मंजूरी दी थी और रास्ता बनाने के बाद इस हाईवे के निर्माण के और इसके पुनर्निर्माण के दौरान जो है इस मजार को खुद प्रशासन ने अपने खर्च से बनवाया था। मगर मौजूदा महाराष्ट्र विधानसभा के बजट अधिवेशन के दौरान हिंदुत्ववादी पोस्टर बॉय बन चुके बीजेपी विधायक नितेश राणे ने इस नासिक हाईवे चांदौड़ स्थित मजार का दरगाह का उल्लेख किया, इसे अवैध बताया और फौरन दूसरे दिन जो है इस पर कार्रवाई हो गई। यानी विधानसभा में आवाज उठाने के दूसरे दिन प्रशासन ने हरकत में आकर अपने ही घर से बनाई हुई ये दरगाह पूरी तरह से ध्वस्त कर दी। किस तरह से इस पर नितेश राणे ने बाद में मीडिया से बात की है, देखिए। मुंबईतून हकलून काढावं एवढी मागणी या निमित्ताने मी परत एकदा करीन। या सगळ्या गोष्टीवर आमचं बारकाईने लक्ष आहे। त्याचबरोबर ह्यांची मुजोरी किती वाढलेली आहे जी वारंवार आम्ही बोलतोय। आजच सकाळी नाशिकच्या चंदवडमध्ये हायवे वर हायवे मध्ये हे लोक मध्येच मदार बांधतायत। म्हणजे आता नॅशनल हायवे मध्ये मदार बांधली जाते, मध्ये हिरवी चादर टाकलेली आहे आणि कर म्हणजे त्याच्यापेक्षा म्हणजे अति म्हणजे ह्याचे जे काही ते लोक काय करतात त्याच्यासाठी मालेगाववरून मौलाना बोलवण्यात आला, त्याला 20,000 दिले गेले आणि ते 20,000 कुठून गेले? नॅशनल हायवेच्या अकाउंट मधून दिले गेले। विचार करा। म्हणजे एक सालुंके नावाचा अधिकारी आहे, तो हे सगळे लाड या लोकांचे। मी त्यांना आज सकाळी त्याच्याशी बोललो, त्याला बोललो की राज्याच्या देशाच्या एका हायवेच्या मधोमध्ये तुम्ही मला एक मंदिर दाखवा आणि मंदिर असलं तरी पण तुम्ही ते तोडून टाकता, विचारत पण नाहीत, आवाज पण करायला देत नाहीत। पण राजरोज पद्धतीने या नॅशनल हायवेच्या मधोमधी चांदवड नाशिक मध्ये इथे मदार बांधली गेलेली आहे, हिरवी चादर टाकलेली आहे, मौलाना बोलवण्यात येतो, त्याच्यावर त्याला 20,000 नॅशनल हायवेच्या अकाउंट वरून दिले जातात। हे आता हे जे लांगून चालनचे जे प्रकार आहेत ना, हे आमच्या या सरकारमध्ये चालणार नाही। म्हणून त्या संबंधित साळुंके नावाच्या अधिकाऱ्याला सांगितलेले आहे, तू वेळेत हे काय मदार जे नावानी हे केलेलं हे उकडून टाकायचं, काढून टाकायचं, ही नाटकं बंद करायची, नाहीतर या साळुंके नावाच्या अधिकाऱ्याला काय करायचं हे आम्ही केंद्र सरकार जे संबंधित खातं आहे त्याला आम्ही तक्रार करू। आम्ही स्वतः नितीन गडकरीजींकडे जाऊ आणि ह्या मदारवर लवकरात लवकर बुलडोजर चालवा, ही मदार काढून टाका, नाहीतर ह्याच्याच बाजूला आम्ही बजरंगबलीचं मंदिर उभा करण्यासाठी आम्ही तिथे सगळं सामान पाठवतो। ही मदार हटली नाही तर त्याच्या बाजूला बजरंगबलीची मूर्ती आम्ही बसवणार, मंदिर बसवणार। मग तिथे जशी मदार असेल तिथे बजरंगबलीची पण मूर्ती आणि मंदिर उभे राहणार। सर, उदय सामंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेवरती दावा केलेला आहे, काय वाटतं नेमकं काय होईल आता पुढे? बघा, दावे प्रतिदावे हे प्रत्येकाला करण्याचा अधिकार आहे। प्रत्येकाला वाटतं आपल्या लोकसभा सीटवर माझी ताकद आहे आणि मी जिंकू शकतो, पण शेवटी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील महायुती म्हणून ते आम्हाला सगळ्यांना मान्य आहे ना। आम्हाला शेवटी तो खासदार निवडून आणायचा आहे। विनायक राऊत नावाचा जो शाप आमच्या त्या मतदारसंघाला लागलेला आहे तो आम्हाला ह्यावेळी पुसून काढायचा आहे। म्हणजे कुठलाही महायुतीचा उमेदवार येऊन दे, जो पण आमच्या पक्षश्रेष्ठीने जाऊन दे, आमचा एवढं एकच हेतू आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गाचा खासदार हा महायुतीचाच निवडून आणायचा। म्हणून दावे प्रतिदावे करत राहू, दोन्ही बाजूनी बोलत राहू, शेवटी जेव्हा उमेदवार जेव्हा एकत्र येईल तेव्हा हातात हात टाकून काम करू। सर, नॅशनल हायवे हा गडकरी यांच्या अंतर्गत येतो, तर तुम्ही गडकरींपर्यंत पत्राद्वारे ते मदारी करणार ना, म्हणून तो मी हे पुरावे आणलेले फोटो सकट एक नाही आहेत। बघा, हे
एक आहे, दोन आहे, बघा कशी बांधली जातात. मला नॅशनल हायवेमध्ये एक असं तुम्ही मंदिर दाखवा जिथे आपण मध्ये बांधलेलं आहे आणि ते मंदिर ह्या लोकांनी तोडलं नाहीये. आम्ही पण जेव्हा N66 मुंबई गोवाचा हायवे बांधत होतो तेव्हा त्या हायवेच्या मधोमध असंख्य मंदिरं आमची पण होती. तेव्हा आम्ही सामंजस्य पद्धतीने तिकडच्या हिंदू समाजाने ती मंदिर तोडली किंवा त्याला म्हणजे तिथे स्थलांतर केलं आणि आज ती मंदिर सन्मानाने योग्य जागी उभी आहेत. आम्ही असे लाड करत बसलो नाही, नाटक करत बसलो नाही. म्हणून ह्या पद्धतीची नाटकं आम्ही सहन करणार नाही. म्हणून आम्ही गडकरी साहेबांकडे पण तक्रार करू आणि हे विषय लवकरात लवकर काढण्यात यावे या गोष्टीवर मी लक्ष घालू. बांगलादेशची मुंबईत येऊन राहत आहे हे केंद्र सरकारमध्ये गृहमंत्रालयाचं फेलियर नाही. कशाला फेलियर आहे? बांगलादेशींना इथून बाहेर काढणं, शेवटी बांगलादेशी मुंबईमध्ये राहतायत, कोण त्यांना आणतायत आणि कळल्यानंतर आम्ही जे काय त्या लोकांना बाहेर काढतो ना हे आमच्या केंद्र सरकारच्याच पाठिंबामुळे आहे. पण त्यांना आणतो कोण आहे, त्यांना कोण इकडे ती ताकद देत आहेत, या सगळ्या गोष्टीवर आता टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी बाहेर येतील. कारण का ही घाणच आहे जी मुंबईमध्ये राहणारी आहेत. कारण का आमच्या हक्काचं पाणी प्यायचं, आमच्या हक्काचं वीज वापरायची आणि मुंबईमध्ये येऊन उद्या दंगली घडवायच्या, ही घाणच आहे. ही घाण उद्या आम्ही साफ करणार. तुम्ही रोहित पवारांच्यावरती टीका केली होती की त्यांच्या पक्षाचे ते संजय राऊत आहेत. याला उत्तर देताना ते म्हणाले की ज्या पद्धतीने नितेश राणे भाषेचा वापर करतायत आणि जसं राजकारण करतायत तसं मी करू पाहणार नाही. शेवटी त्यांच्यात आणि माझ्यात फरक काय आहे, मी पण तसं वापरतो. हां बरोबर आहे. ते फार एकदम सुशिक्षित आहेत, सरळ आहेत, एकदम व्यवस्थित आहेत. म्हणून तर अजितदादांनी त्यांचं घर सोडून बाहेर गेलेले आहेत ना. म्हणजे रोहित पवारांना सारखं माझाही बनण्याची इच्छा आहे. त्यांना जरा चारित्र्याचे धडे त्यांच्याकडून घेईन, नक्की घेईन. सर, नाना पटोले असं म्हणतायत की भाजपचं टार्गेट मेन म्हणजे मुख्यमंत्री आहेत. मनोज जरांगे पाटील फक्त निमित्त आहेत. भविष्यामध्ये मुख्यमंत्र्यांवर किती सुई वळणार आहे या सर्व आरक्षणाचा जो काही गोंधळ झाला असा आरोप आहे की आता SITची चौकशी सुरू आहे. पण नाना पटोलेंना सांगेन की तुम्ही भारतीय जनता पक्षाची चिंता करण्यापेक्षा तुमच्या महाविकास आघाडीतले जे काही घटक पक्षाचे जे आमदार ज्यांच्या कारखान्यामध्ये त्या बैठका होत होत्या, जे JCB त्यांच्यासाठी उभे करत होते ना, त्याबद्दल थोडी चिंता करा. आमची चिंता करू नका. ते दिवस तुम्हाला आता काँग्रेसची चिंता करण्याची वेळ आलेली आहे. कारण हळूहळू तुमचे माजी प्रदेश अध्यक्ष सोडून जात आहेत, माजी मुख्यमंत्री सोडून जात आहेत, आवळत चाललेला आहे, हां बचत गट चाललेला आहे, तरी पण नाना पटोलेंना अजूनपर्यंत शुद्धी नाही आली आहे. ठीक आहे.